पुणे एक्सप्रेसवेवरती टँकर उलटला आणि हायवेवर 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी सध्या झाली आहे। एकविरा कार्ला गेट ते लोणावळ्या दरम्यान वाहनांची ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर हा उलटला आणि त्यामुळे झालेल्या अपघातामुळे ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे। ही वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी 2 ते 3 तासाचा कालावधी लागणार आहे। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसतेय। दूर दूरपर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती लोणावळ्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला आणि त्यानंतर झालेली ही वाहतूक कोंडी, रस्ता क्लिअर करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा त्यामुळे वाहनांच्या लागल्या दोन्ही बाजूला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती टँकर उलटला आणि ही वाहतूक कोंडी सुटण्यास आणखी 2 ते 3 तासांचा वेळ लागेल असं सांगण्यात येत आहे। एकविरा कार्ला गेट पासून ते लोणावळ्या दरम्यान वाहनांची मोठी रांग लागली आहे। ही दृश्य आहेत सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची। वाहनांची मोठी कोंडी झालेली आहे। खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईच्या दिशेने येणारा केमिकलचा टँकर उलटला आणि या अपघातामुळे जे केमिकल आहे ते रस्त्यावरती सांडलं आणि आता रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळेच दोन्हीकडची वाहतूक ही थांबवून ठेवण्यात आलेली आहे। ही वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी 2 ते 3 तासांचा अवधी लागणार आहे। त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणारे येणारे सगळेच जण सध्या खोळंबलेले आहेत आणि तुम्ही जर मुंबईच्या दिशेने जाण्याचा किंवा पुण्याच्या दिशेने जाण्याचा विचार करत असाल तर न्यूज 18 लोकमतची ही बातमी पहा आणि नंतरच घराबाहेर पडा, कारण सध्या तरी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ही अशी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। यामध्ये आधीच बरेच वाहनधारक अडकून पडलेले आहेत। काल रात्री हा अपघात झाला होता आणि त्यानंतर अजूनही ही कोंडी काही सुटलेली नाहीये आणि यासाठी आणखी 2 ते 3 तास लागतील असं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या 5 ते 6 तासांपासून ही वाहतूक कोंडी इथे झाली आहे, कारण केमिकल वाहून नेणारा टँकर इथे उलटला। हे सगळं केमिकल रस्त्यावरती सांडलं आणि त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ही अशी खोळंबलेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मोठमोठे ट्रक्स, टँकर्स आणि त्यासोबत वाहनधारकांच्या या सगळ्या गाड्या, खाजगी वाहनं हे सगळे अडकून पडलेत, कारण दोन्हीकडची वाहतूक ही खोळंबलेली आहे सध्या झालेल्या अपघातामुळे। मावळमधून आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्या सोबत आहेत। गणेश, या केमिकल टँकरचा अपघात झाला कधी आणि त्यानंतर किती तास उलटलेत? ही वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे। सकाळी 5:30 वाजता या केमिकल टँकरचा अपघात झालेला आहे। पुण्यावरून मुंबईला जायच्या दिशेने खंडाळा घाटामध्ये हा अपघात झालेला आहे। त्यामुळे आता गेली 6 ते 7 तास झाली या पुण्यावरून मुंबईला जाणारी ही जी मार्गिका आहे ती बंद आहे। त्यामुळे हा जो संपूर्ण वाहतुकीचा जो ताण आहे हा जुना पुणे मुंबई महामार्गावर आलेला आहे। आता जर आपण पाहायला गेलं तर कार्ल्यापासून तर खंडाळ्यापर्यंत ही संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्यावरून मुंबईला जाणारा हा जो महामार्ग पूर्णपणे ठप्प पडलेला आहे। तर मुंबईवरून पुण्याला येणारी जी जो एक्सप्रेसवेचा जो रोड आहे तो सकाळी 7:30 वाजता पोलिसांनी चालू केलेला आहे। बरं, मात्र गणेश, अजूनही वाहनं तिथल्या तिथेच आपल्याला दिसतायत। त्यामुळे मुंबई पुणे दोन्हीकडनं जर येणारे जर कोणी असतील, कोणाला अर्जन्सी असेल काही, तर मग यासाठी पर्याय का? एखादा अपघात जर या महामार्गावरती झाला तर मग अशा प्रकारे वाहतूक कोंडी ही नेहमीच होताना आपण पाहतो, यावरती उपाय काय? हो, एखादा मोठा अपघात झाला तर येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। परंतु एखादा जर अपघात झाला आणि एखादी अँब्युलन्स जर अडकली तर मग मोठी पंचायत होऊ शकते यावेळेस। बरोबर आहे। आणि आत्ता नेमकी सध्याची काय स्थिती आहे? कारण आपल्या प्रेक्षकांना आपल्याला अपडेट्स द्यायचे आहेत की सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती तुम्ही आत्ता तरी येऊ नका। सध्याची परिस्थिती काय आहे? आणखी किती वेळामध्ये हा महामार्ग क्लिअर होऊ शकतो? काय सांगितलं जात आहे? सध्याची जी परिस्थिती आपण पाहायला गेलं तर पुण्यावरून मुंबईला जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पुण्यावरून मुंबईला जात असेल कोणी तर त्यांनी पुण्यामध्येच थांबावं अशी विनंती आपण करत आहेत, कारण की कार्ल्यापासून तर खंडाळ्यापर्यंत जुना महामार्ग पूर्ण ही वाहतूक कोंडी झालेली आहे। तरी पण सकाळी जो अपघात गणेश, थोडंसं थांबवते तुम्हाला। मात्र दूरध्वनीवरून आपल्या सोबत या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले प्रवासी नारायण महाजन फोन लाईन वरून जोडले गेलेत। महाजनजी, तुम्ही कुठपासून कुठे निघाला होतात, किती वाजता आणि सध्या कुठे अडकलात?
पुण्यावरून पण नाही, सकाळी आम्ही 7 वाजता पुण्यावरून निघालोय आणि आम्ही लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे त्या टेम्पलच्या थोडं पुढे गेलेलो आहे, तिथंच आम्ही अडकलो आहात. हं. बरं, तुम्ही नेहमी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरनं प्रवास करता? नाही, आठवड्यातून 2-3 वेळा असतो माझा प्रवास मुंबई पुण्याला. बरं, मात्र असे प्रकार तुमच्या वाट्याला किती वेळा आलेत? महाजनजी, तुम्हाला आवाज येतोय? हे काही प्रवासी आहेत अडकून पडलेले या वाहतूक कोंडीमध्ये, त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतोय. किती तास त्यांना इथे खोळंबून राहावं लागलं, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात टोल भरला जातो या महामार्गावरून प्रवास करताना, मात्र प्रवाशांसाठी कोणतीही सोय इथे नाही. जर एखादी अँब्युलन्स जर इथे अडकलेली असली तर मग या अँब्युलन्सनी आणि त्यातल्या आतल्या रुग्णांना नेमकं काय करावं अशा परिस्थितीमध्ये. आपण पुन्हा जाऊयात. नारायण महाजन हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले प्रवासी आहेत आपल्यासोबत. नारायणजी, तुम्ही इकडनं नेहमी प्रवास करता, असं बऱ्याच वेळेला घडलं असेल, काय अनुभव आहे तुमचा? वारंवार अशी ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती आपल्याला पाहायला मिळते आणि हा इतका उच्च दर्जाचा एक्सप्रेस वे आहे. मुंबईपासून पुण्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी किंवा पुण्यापासून मुंबईपर्यंत कमी वेळात पोहोचण्यासाठी, मात्र इथे जर एखादा अपघात झाला तर मग कोणत्याही प्रकारची सोय सुविधा इथे नाही आणि अपघात झाल्यानंतर हा रस्ता क्लिअर होईपर्यंत असंच तासनतास या प्रवाशांना इथे अडकून पडावं लागतं. अर्चना देसाई अशाच काही अडकलेल्या प्रवासी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अर्चनाजी, तुम्ही कुठपासून कुठपर्यंत निघाला होतात आणि कुठे अडकलायत आता? आता आम्ही निघालो होतो ठाण्याहून लोणावळ्याला जायला. अजून खोपोली सुद्धा आमची आलेली नाहीये आणि एवढं ट्रॅफिक जाम आहे की त्याच्यामध्ये ट्रक टेम्पो सगळे मिक्स आहेत. बरं, किती वाजता निघाला होतात आणि किती तास झाले तुम्ही अजून एकाच जागी आहात? आम्ही सकाळी 10ला निघालो आणि आता अजून आम्ही जिथे पोहोचायला पाहिजे त्या डेस्टिनेशनला अजून पोहोचलेलो पण नाही आहोत. आणि आम्ही सिनियर सिटीजन असल्या कारण आम्हाला खूपच प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे. आणि दोन्ही साईडला जे रस्त्याचे काम चालू आहे आणि ह्याच्यात 4-4 काय 5-5 पदरी ट्रॅफिक आहे. बरं, आता या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकल्यानंतर तुम्हाला काही चान्स नाहीये, दुसरा कोणता मार्ग सुद्धा नाहीये, काय आता करणार आहात पुढे? नाही, बिलकुल नाही. काय करणार आम्ही? असेच इतर सफर होतात तसे आम्ही सफर होणार. बरं, काय इथे पर्याय असायला हवा होता असं तुम्हाला वाटतं? कारण एकदा या ट्रॅफिक कोंडीमध्ये माणूस अडकला की जोपर्यंत तो रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही जागचे हलू शकत नाही आहात. त्यामुळे काय तिथे व्यवस्था असायला हवी होती? व्यवस्था अशी असायला पाहिजे की जिथे काय प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक मोकळं व्हायला पाहिजे. ही परिस्थिती परदेशामध्ये पण असते, पण ही परिस्थिती आज भारतात नाही आहे. बरं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती तुम्ही टोल भरत असाल, किती टोल भरता? त्या बदल्यात तुम्हाला तशा सोयी मिळत आहेत का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. बरं, अर्चना, जी बोला. इन ऍडव्हान्स मध्ये सुद्धा आम्हाला सांगण्यात येत नाही की पुढे असं प्रॉब्लेम आहे. गुगलवरनं आम्हाला कळत येतं की आता इथे पुढे ट्रॅफिक आहे. बरं, तिथे काही ट्रॅफिक पोलीस आहेत का? कोणी नाही. बरं, मग अजून किती वेळ अशी वाट बघणार की पुढचा रस्ता क्लिअर होईपर्यंत? आणखी किती तास लागू शकतात? काय अंदाज आहे तुम्हाला? असं ते सांगितलं गेलंय की 2 तास लागणार. बरं, अर्चना, तुमच्यासारखे अजून बरेच प्रवासी अडकून पडलेले असतील तर आता काय वैतागलेले असतील खरं तर. अर्चना देसाई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि त्या स्वतः तिथे या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत. मात्र ही कोंडी कशी सुटणार हा दरवेळेचाच प्रॉब्लेम झालेला आहे. मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वे इतक्या चांगल्या पद्धतीनं बांधला गेलाय, मात्र तिथे एखादा अपघात झाल्यानंतर कोणतीही सोय नाही आणि त्यानंतर या सगळ्या प्रवाशांची होणारी गैरसोय ही कायमच आहे. त्यामुळे तासनतास आज देखील या अपघातानंतर हे प्रवासी खोळंबलेले आहेत. असेच एक प्रवासी अजित कुंभार हे देखील आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. अजितजी, तुम्ही कुठून निघाला होतात? कुठे जायचं होतं? कधी कळलं इथे अपघात झालाय आणि कुठे अडकलायत आता?
मॅडम आम्ही पुण्यावरून निघालो. कामशेत बोगदा क्रमांक 1 आणि कामशेत बोगदा क्रमांक 2 हे पार केल्यानंतर पुढे खूप ट्रॅफिक लागले. साधारणपणे आम्ही 8:15 वाजता त्या रोडला होतो, म्हणजे आम्ही खोपोलीला निघालोय. तर आम्ही जवळपास 4 तास झाले आता कुठं लोणावळ्याच्या पुढे आलोय आणि त्या अमृतांजन पुलावरून एकेरी वाहतूक चालू केलेली आहे. म्हणजे जी लाईन आमची पहिली बंद होती आता पलीकडची लाईन बंद केली, आमची लाईन चालू झालेली आहे. खूप खूप सहन करावा लागतो या रस्त्याला. आणि आता हळूहळू आम्ही या रोडला निघालोय. परत खोपोलीला जायला 2 रस्ते आहेत, तर ते दोन्ही ट्रॅफिक फुल झाल्यामुळं आम्ही शिळ फाट्यावरून जायचं आमचं बेत आहे. बरं अजितजी, अनेक प्रेक्षक तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ऐकतायत, त्यांना काय सांगाल आता कुठला मार्ग टाळावा, कुठून जावं? ह्याच्याबद्दल मी निश्चित सांगू शकतो मॅडम. त्यांनी एक्सप्रेस हायवेचा विषय सोडून जुना रोड जो लोणावळा मार्गे आहे त्या मार्गे यावे आणि तिथून पुढे त्यांनी शिळ फाटा मार्गे पुढे जावे. कारण खोपोलीला जो एक दुसरा रस्ता आहे तो दस्तुरी, तो रोड खूप म्हणजे खूप ट्रॅफिक झालेली आहे. कारण सगळे वाहतुकीचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे आणि पूर्णपणे रस्ता अजिबात मार्ग निघाला नाहीये. त्यामुळे तुम्ही जर शिळ फाटा मार्गे जर निघाले तर तिथून पुढे रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. अशा प्रकारे तुम्ही मुंबईला पण जाऊ शकता आणि खोपोलीला पण येऊ शकता. अजितजी, तुम्हाला किती तास या ट्रॅफिकमध्ये खोळंबून राहावं लागलं? तुमची अडचण झालीच असेल. एखादी अँब्युलन्स जर या ट्रॅफिकमध्ये अडकली असती तर काय झालं असतं? नाही, अडकलेली तर आहेच अँब्युलन्स. खूप प्रकारचे अँब्युलन्स अडकलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गाड्यांना खूप त्रास करावा लागतो. कारण ऍक्च्युली आम्ही लोणावळ्यावरून जेव्हा मुंबईला निघालो तेव्हा ती एक लाईन होती, तिथं 4 लाईन झालेले आहेत एक साईडनी. आणि दुसऱ्या वाहतुकीला जे पुणेकडे जाणार आहे त्यांना सिंगल लाईन झालेली आहे. अशा वेळी जर एखादी एसटी आली तर ती पूर्णपणे अडकलेली गेलेली आहे. खूप गाड्या एकमेकांना घासत चाललेल्या आहे. इथपर्यंत म्हणजे खूप ट्रॅफिक झालेले आहे. फक्त विषय आहे की खंडाळा एकदा पार केल्यानंतर जो अमृतांजन पूल मागल्या वेळेस पाडला त्याचा जर दुसरा पुलाचा वापर करून जर तुम्ही एका साईडनी जवळपास या शिळफाटा मार्गे जर गेले तर पुढे निघू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्णपणे ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे. आणि आता असं चित्र आहे की पलीकडची जी ट्रॅफिक आहे ती खुली होत चाललेली आहे. बरं अजितजी, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा मुंबई आणि पुण्यातलं अंतर कमीत कमी वेळामध्ये कापण्यासाठी उपयुक्त ठरतो तुम्हाला. मात्र कधी कधी हे असे अपघात झाल्यानंतर ही खूप डोकेदुखी होते. अजित कुंभार, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमचा अनुभव सांगितलात. मिलिंद दुसे हे आणखी एक प्रवासी आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. मिलिंदजी, तुम्ही कुठे अडकून पडलात? आता काही वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे का? आणि किती वाजल्यापासून तुम्ही इथे होतात? 2-3 वेळा प्रवास करतो मुंबई पुणे कित्येक वर्ष. आणि गडकरी साहेब जे सांगतात ना रस्त्याच्या बाबतीत, एवढे असे रस्ते होणार आणि तसे रस्ते होणार, फक्त ते पुणे मुंबईच्या बाबतीत कधी काही सांगत नाही. त्यांना हे आता ह्या परिस्थिती माहिती नाहीत का? ज्या ज्या परिस्थिती आतापर्यंत कित्येक वेळा आलेल्या आहेत ह्याच्यावरती तोडगा काढता येत नाही का त्यांना? जी, टोल वसुली ही तर नियमितपणे टोल मात्र भरपूर घ्यायचा तो. आणि सांगताच 1 वे टोल असतो. हे ते कधी एक्सप्रेस वे वरती 1 वे टोल, डबल मात्र 2 वे टोल कधी घेतला नाहीये. आणि ट्रॅफिक मात्र कायम बिघडलेलं असतं. बरं मिलिंदजी, बऱ्याचदा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असता, काय काय अनुभव आलेत तुम्हाला? बऱ्याचदा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असतात, कसे अनुभव आले? बऱ्याच वेळा करतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेची दुर्दशा काय झाली आहे हे त्यांना दाखवा एकदा. बरं, प्रवासासाठी हा महामार्ग नक्कीच चांगला आहे. मात्र ज्या वेळेला असे एखादे अपघात होतात किंवा एखादा टँकर उलटलेला असतो, केमिकल सांडलेलं असतं, पुन्हा तो रस्ता दुरुस्त होईपर्यंत दुसरा पर्याय काय असतो प्रवाशांपुढे? पर्याय त्यांनी शोधायला पाहिजे ना. आता जे वाहनं चालवतात त्यांनी पर्याय काढायचा का ज्यांनी रस्ते बनवले त्यांनी पर्याय काढायचा? काय काय असायला हवं? काय काय पर्याय असायला हवा तिथे? पर्याय म्हणजे दुसरे काहीतरी सर्व्हिस रोड वगैरे काढायला पाहिजेत ना. एक्सप्रेस वे होऊन बनवून जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्ष सर्व्हिस रोड वगैरे काहीच केलेले नाहीयेत. आता तुम्ही पुढे सरकलायत का आहात तिथेच अडकलेले आहात? ट्रॅफिक पोलीस काही मदत करतात? आहे तिथेच अडकलोय. 4 तास झाले आहे तिथेच आहे. आणखी किती वेळ लागेल ही सगळी कोंडी सुटायला? काहीच अंदाज नाही.
बरं, सकाळी काही ठराविक वेळेच्या हिशोबानं प्रवासी निघालेला असतो, इच्छित स्थळी ठराविक वेळेमध्ये पोहोचायचं असतं, मात्र मध्ये इतक्या 4-5 तासांचा डिले झाल्यानंतर हा जो काही मधला त्रास असतो तो तुम्ही खरं तर अनुभवताय आता. लहान मुलं असतील, कुठे वृद्ध व्यक्ती असतील, ज्यांना बराच वेळ गाडीमध्ये बसवतही नाही, त्यांची काय अवस्था प्रत्येक झाली असेल? माणसालाच त्रास होतो. कोणत्याही वयाचा असला तरी त्रास हा भोगावाच लागतोय. जी, मिलिंद दुसेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमचे अनुभव सांगितलेत. काहीतरी पर्यायी व्यवस्था हवी. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती ही अशी वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. आज तर शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी, शनिवार रविवारी वीकेंडला मुंबईच्या बाहेर किंवा पुण्याच्या बाहेर जाणारे बरेच प्रवासी असतात. त्यांना मात्र आज इतक्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि प्रत्येक जण ही व्यथा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मांडतंय की कशी आज गैरसोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती प्रवाशांची होतीये. एक्सप्रेस हायवेवरती अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि अनेक तासांपासून वाहन चालक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेत. टोल नाक्यावर सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आणि हायवेवरती वाहतूक कोंडी असताना टोलचा भुर्दंड कशासाठी, असा सवाल हे वाहन चालक विचारतायत. तर वाहतूक कोंडी असल्यास टोलमुक्त प्रवास का नाही आणि तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकण्यासाठी हा टोल आम्ही का भरायचा, असा देखील सवाल प्रवाशांकडून केला जातोय. इतका टोल भरून जर गैरसोयच होणार असेल तर मग आम्ही टोल का भरायचा, असा सवाल आता वाहनधारकांकडून विचारला जातोय. कारण एक्सप्रेस वे वरती तब्बल 5-5, 6-7 तास आता हे वाहनधारक अडकून पडलेले आहेत, खोळंबलेले आहेत. कारण पहाटेच्या सुमारास एक केमिकलचा टँकर इथे उलटला आणि त्यानंतर ही दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि आता आणखी अजून काही तास लागू शकतात, असं देखील सांगितलं जातंय. आणखी एक असेच प्रवासी आपल्यासोबत अतुल गायकवाड जोडले गेलेत फोन लाईन वरती. अतुलजी, तुम्ही किती वाजता घरातून निघाला होतात? कुठे जायचं होतं तुम्हाला? किती तास आता लेट झालाय तुम्हाला? गाड्या चालवल्या ना तर बरोबर निघत सगळेजण. जी, अतुलजी बोला. मागे पुढे गाड्या घेतात नाही, ड्रायव्हर लोकांना आकला नाही. अतुलजी तुम्ही एक साईडने चालवा गाड्या, बरोबर निघून जाईल ट्रॉफिक. मग कशाला कोण अटकल ट्रॉफिक मध्ये, असते असते निघून जातील. बरं, ट्रॅफिक पोलीस तिथे काय तिथे आहेत का? अहो ते काय करणार, लोक ऐकायला पाहिजे ना, ड्रायव्हर लोक. बरं, काय सुरू आहे तिथे सध्या? हा, इथे आहे आता ट्रॉफिक मध्ये चालू आहे, असते 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 गाडी. जी, धन्यवाद अतुलजी, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. आणखीन एक प्रवासी आहेत या ट्रॅफिक मध्ये अडकलेले, गणेश म्हणून आपल्यासोबत. गणेशजी, तुम्ही आता कुठे अडकलेले आहात आणि काय मार्ग दिसतोय का पुढे निघायचा? होय मॅडम, माझं नाव गणेश बालेकर. मी मुंबई पुणे प्रवास करत आहे. इथे इतकी बेकार अवस्था आहे या रस्त्यांची. फक्त टोल गोळा करायचं काम चालू आहे राज्य सरकार, केंद्र सरकारांचं. या मुंबई पुण्याला 300 रुपयाचा टोल आहे. 300 रुपये झाले काय? आणि इथे काय व्यवस्था काही नाही आहे. महाराष्ट्राचा पूर्ण हालत बेकार करून टाकली आहे मुंबईची आणि मुंबई पुण्याची. हे ऍक्सिडेंट होऊन 5 तास झाले, यांना उचलायला होत नाही का एवढ्या लवकरात लवकर? एवढा पैसा गोळा करतायत टोलवरती, टोलचा तो जातो कुठे? जी, गणेशजी धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवलीत. दत्तात्रय भालेकर सुद्धा आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती. दत्तात्रयजी, तुम्ही आता खूप वैतागलेले असाल, आम्ही समजू शकतो. मात्र तुम्ही देखील मुंबई पुणे एक्सप्रेस वरती नियमित प्रवास करता का आणि असे अनुभव वारंवार आलेत का? आवाज येतोय तुम्हाला? हो हो, रेग्युलर करतो. मला आता खोपोलीला जायचं होतं. किती वाजता निघालात तुम्ही? मॅडम मी 9:30ला निघालोय. तर लोणावळ्यातच अटकलेले अजून, लोणावळ्याच्या अलीकडे टोल नाक्याच्या तिकडे अडकले अजून. बरं, किती वाजता पोहोचणं अपेक्षित होतं तुमच्या इच्छेस्थळी आणि त्याला किती तासांचा उशीर झालाय आता? मला 11:30 पर्यंत तिकडे पोहोचणे शक्य होतं. आता बराच जवळजवळ 1-1.5 तास लेट झाले, मला 2 तास लेट झाले. जी, दत्तात्रयजी धन्यवाद, तुम्ही बोलात न्यूज 18 लोकमतशी आणि तुमचे अनुभव शेअर केलेत. अमोल इंधनकर सुद्धा आपल्यासोबत असेच प्रवासी आहेत फोन लाईन वरती. अमोल, तुम्ही किती वेळ झाला या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलात?
सकाळी 4 वाजल्यापासून अडकलोय. 4 वाजल्यापासून नंतर 8 वाजता ती गाडी वळून निघायला लागली मुंबईतर्फे, मुंबईच्या साईडला. एवढं ट्रॅफिक जाम होतं आणि पोलिसांनीच गाड्या नवीन हायवेवरून जुन्या हायवेवर वळवल्या आणि सगळं ट्रॅफिक जुन्या हायवेला झालं परत. म्हणजे दोन्ही पण जाम झाले, नवा आणि जुना दोन्ही पण जाम झाल्या बेसिकली. बरं, तुम्ही म्हणजे आणि तुमच्या basically सोबत तुमचे कोणी घरचे होते का? कारण पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत एकाच जागी तुम्हाला थांबून राहावं लागलं. हो, माझी वाईफ पण होती, आम्ही फॅमिली होतो आम्ही एकत्र. जी, अमोलजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. आदेश खडगे हे सुद्धा प्रवासी इथेच अडकून पडलेत आणि ते सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. खरं तर आत्ताची परिस्थिती काय आहे ती देखील आपण त्यांना विचारूयात. आदेशजी, आता तरी गाड्या पुढे सरकतायत का? किती तास तुम्ही इथे अडकून पडलात? टोल किती भरलात आणि त्याप्रमाणे तुम्हाला सोयी मिळतायत का? मॅम, टोल 300 रुपयाचा भरलाय, पण सोय म्हणावं तशी भेटत नाहीये आणि खूपच बेकार अवस्था झालेली इथली. बरं, 300 रुपयांचा टोल भरून तुम्ही किती तास घालवले तिथे? 6 तास झाले. किती वाजता निघालात? कुठून आणि कुठे जायचंय तुम्हाला? मी मुंबईवरून निघलोय, मी पुण्याला जायचंय, पण खूपच आता यात नक्की दोष कोणाला द्यायचं तेच समजत नाही. अजून किती वेळ पुढे लागेल काय वाटतंय? पुणे मुंबई प्रवास किती तासांचा होता आणि त्याला किती तास तुमचे वाया गेलेत आता? खूपच टाइम वेस्ट झालेला आहे. पूर्ण दिवसाचं जजमेंट बिघडले. बरं, आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि इतकी गैरसोय असताना प्रवाशांनी टोल भरावा का? आता हा प्रश्न तसा सरकारला पडलाच पाहिजे. बरं, आदेशजी, तुम्ही तुमच्या खासगी वाहनामध्ये आहात तर तुमचे आणखीन कोणी फॅमिली मेंबर्स आहेत का? कारण जर लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर इतका वेळ बसणं अशक्य आहे. हो, ते तर आहेच, पण आता काहीच करू शकत नाही, अडकलोय म्हटलं. जे उन्हाचा पारा देखील वाढलाय आणि इतक्या तळपत्या उन्हामध्ये या गाडीमध्ये बसणं आणि इतक्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकणं काय अवस्था होत असेल आपण कल्पना करू शकतो. आदेश खडगे, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि सगळी परिस्थिती सांगितलीत. आमचे प्रतिनिधी गणेश दुडम हे देखील आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती. गणेश, आपण सगळ्या इथल्या वाहनधारकांच्या, खोळंबलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काही पर्यायच नाहीये, आता काय करावं कळत नाही. ही ट्रॅफिक कोंडी कधी सुटणार याची वाट बघण्याशिवाय. त्यामुळे आता काय वाटतंय, किती वेळ लागेल आणखी सगळं ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी? ना, अजून किमान 1.5 ते 2 तास लागण्याची शक्यता आहे असं महामार्ग पोलिसांनी सांगितलेलं आहे. परंतु जे आता चित्र दिसतंय त्यावरून तर असं वाटत नाही की 1.5 ते 2 तास लागेल, कारण 3 ते 4 तास लागू शकतात ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी. बरं, शनिवारचा दिवस आहे, एकतर वीकेंडसाठी लोक निघत असतात मुंबई किंवा पुण्याच्या दिशेनं. मात्र याच दिवशी नेमकं हा कंटेनर उलटलाय आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी गेल्या 5 तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वरती हे सगळे प्रवासी अनुभवतायत. काहींची आपण प्रतिक्रिया सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात जाणून घेतल्यात. सगळेच जण वैतागलेले आहेत, मात्र याला कोणताही ऑप्शन नाहीये. सरकारकडून कुठला तरी पर्याय हवा, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा कमी कालावधीमध्ये अंतर कापण्यासाठी आहे. इतका मोठा टोल घेतला जातो, मात्र तरी देखील म्हणावं तशी सोय इथे नाही. एखादा अपघात झाला की दोन्हीकडची वाहतूक ही अशीच खोळंबते. आनंद लोखंडे सुद्धा आपल्यासोबत असेच प्रवासी जोडले गेलेत. आनंदजी, तुम्ही किती तासापासून इथे अडकलेला आहात? अर्थात त्यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधूयात, आपला संपर्क तुटलाय. या संतप्त वाहन चालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय, कारण टोल नाक्यावर असू दे नाहीतर एक्सप्रेस वे वरती मुंबई आणि पुण्याच्या दोन्हीकडच्या दिशेकडे जाणारी ही वाहतूक पूर्णपणे सध्या खोळंबलेली आहे गेल्या कित्येक तासांपासून आणि आणखी काही तास यासाठी लागू शकतात कोंडी सुटण्यासाठी. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जर तुम्ही निघत असाल याच एक्सप्रेस वेने प्रवास करण्यासाठी तर आजचा दिवस तरी हा प्रवास टाळा. न्यूज 18 लोकमतची बातमी पहा आणि मगच घराबाहेर पडा. अरविंद गाडवे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत सध्या. ते देखील या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. अरविंदजी, तुम्ही आणि तुमच्या सोबत आणखी काही फॅमिली मेंबर्स आहात का? किती वेळापासून तुम्ही इथे अडकलेला आहात? काय अडचणी येत आहेत? हा, माझा मित्र दीपक गाडवे आणि मी, आम्ही दोघं भाऊ आहेत आणि मुंबईसाठी निघालोय आणि अटकलोय. आम्ही लोणावळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि त्यामुळे आज गरमी पण वाढली, गाडीमध्ये खूप त्रास होतोय.
बरं, काही महत्त्वाच्या कामासाठी लोक निघालेली असतील, मात्र तरी सुद्धा आता वेळेत पोहोचू शकत नाहीयेत, ही सगळ्यांची समस्या आहे. धन्यवाद अरविंद, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी. मंदार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते देखील अडकलेले आहेत. मंदार कुलकर्णी, तुम्ही ज्या वेळेला निघालात तेव्हा असं काही कल्पना नसेल तुम्हाला, इतकी मोठी वाहतूक कोंडी असेल, मात्र इथे येऊन अडकून पडला आहात, आता काय भावना आहेत? हो, म्हणजे हाच मेन प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस मी तळेगाव टोल नाक्याच्या इथे असताना ज्यावेळेस या लोकांना माहिती आहे की एवढं पुढे ट्रॅफिक आहे, तर तळेगाव टोल नाक्यापासूनच लोकांना त्यांनी जाऊ नये असं पुढे सांगायला पाहिजे होतं. पण सरकारला पैसा पाहिजे आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत. आणि लोकांचं काहीच पडलेलं नाही या सरकारला. लोक आहे ट्रॅफिकमध्ये तरी चालतील, कितीही त्रास झाला तरी चालेल, पण सरकारला पहिलं पैसा पाहिजे, अशी परिस्थिती आहे. आणि तिथेच जर ट्रॅफिकला सांगितलं असतं तर या लोक, म्हणजे इथे आता मी जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर पेक्षा जास्त इथे ट्रॅफिकच्या रांगा आहेत, किंवा जास्त, त्याच्याही पेक्षा जास्त. मला पुढचं माहिती नाही किती आहे ते, पण इतक्या त्रासदायक परिस्थिती आहे आणि लोकांना हे आधी सांगू शकत होते. बरोबर. मंदार कुलकर्णीजी, आणि या एक्सप्रेसवरती मधोमध अडकल्यानंतर कुठे वॉशरूम्स नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, महिला असतील किंवा वृद्ध मंडळी असतील, लहान मुलं असतील, तर खूप मोठी अडचण होत असेल. तुमच्या आसपास सुद्धा गाड्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल, काय स्थिती आहे? एकही आजूबाजूला काहीही हे नाहीये, कुठेही पाणी नाही किंवा कुठल्याच पद्धतीची लोकांना नॉर्मल हे नाहीये. आणि ऍटलीस्ट मी ज्या पॅचमध्ये आता अडकलो आहे तिथे तर आजूबाजूला काहीच स्कोपही नाही. कुठे रस्ता परत मागे फिरायलाही चान्स नाहीये, किंवा लेन बदलून दुसऱ्या बाजूने परत पुण्याच्या दिशेला जायलाही चान्स नाहीये. आणि इथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे लोकांना काहीच मदत नाही. सगळे लहान मुलं आहेत गाड्यांमध्ये, किंवा सगळीकडे फार म्हणजे अडकलेले आहेत लोक एकदम. पण आता किती तास झाले तुम्हीच तिथे अडकलेला आहात, आणि ऊन सुद्धा तापतंय, इतक्या भर उन्हामध्ये, इतक्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकणं, खरंच आम्ही कल्पना करू शकतो की काय परिस्थिती असेल. मात्र आणखी 2 ते 3 तास लागू शकतात असं सांगितलं गेलंय. हा, म्हणजे मी स्वतः आता इथे 1.5 ते पावणे 2 तासापासून आहे, आणि इथून पुढे किती वेळ लागणार आहे मलाही माहित नाही, कारण की पुढची परिस्थिती काय आहे. किंवा हे लोकांनी जर आधीच तळेगावच्या इथे लोकांना जर सांगितलं असतं की पुढे ट्रॅफिक जाम आहे, जाऊ नका, किंवा जुना हायवे घेऊन जा, तर हे लोकांचा हा त्रास ते वाचवून निश्चितपणे शकले असते. बरं, तुम्ही जसं म्हणताय तळेगाव टोलनाक्यालाच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की पुढे जाऊ नका, तर पुढे इतकी ट्रॅफिक कोंडी आहे. तर मग तुम्हाला जे सगळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लोक ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? कुठून परत फिरा? तळेगावच्या इथनच परत फिरा. तळेगावचा टोल नाका पासच करू नका, कारण की एकदा पुढे आल्यानंतर एक्झिटच नाहीये. जी मंदारजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, सगळी परिस्थिती आम्हाला सांगितलीत त्याबद्दल. सचिन सुद्धा आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती. सचिनजी, तुम्ही कुठपासून कुठपर्यंत निघालेला होतात? तुमच्या सोबत कोण कोण आहे? काय तुमची आता गैरसोय होतीये? किती टोल तुम्ही भरलात आणि एक्सप्रेसवे वरती नेहमी प्रवास करता का? वाढलेले लहान पोरं सोबत आहेत, पण दुसऱ्या बाजूला बी आम्हाला टर्न मारायला बी जागा नाही, काही नाही. असा प्रॉब्लेम म्हणजे अडकलो, ऊन वाढते, लहान पोरांना बी त्रास होतोय. आजूबाजूला वॉशरूमची व्यवस्था नाही किंवा खाण्यापिण्याची काही सोय नाही, पाणी जर जवळचं संपलं असेल तर इतक्या उन्हामध्ये काय करणार तुम्ही आता? मध्येच अडकलेलो आहे, लेन बी चेंज करायला बी टर्न मारायला बी जागा नाही. बरं, आणखी 2 ते 3 तास तुम्हाला या वाहतूक कोंडीमध्ये काढायचे आहेत, कारण तसं सांगितलं गेलं आणखी वेळ लागेल. हा, हो ना मॅडम. चालेल. तुम्हाला कुठून कुठे जायचं होतं? मला दादरला जायचंय मॅडम, लोणावळ्यामध्ये अडकलोय. बरं, किती वाजता तुम्ही घरातून निघाला? तुमच्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत तुम्ही म्हणताय. हो, 2 मुलं आहेत माझी. आम्ही निघालो कमीत कमी आता पुण्यावरून निघालो होतो, पण इथं येऊन आता दादरला जाण्यासाठी किती वेळ लागला तो काय कल्पना काय सांगू नाही शकत इथून. बरं, सगळे ट्रक या बसेस किंवा आणखी तुमच्यासारखी खासगी वाहनं सुद्धा असतील, त्याच्यामध्ये सध्या लोकांची काय अवस्था झाली आहे? त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाले, टर्न मारायला जागा नाही. बर, धन्यवाद सचिनजी, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. आणि लालासाहेब डोईफोडे हे सुद्धा एक प्रवासीच आपल्या सोबत आहेत, जे नेहमीच या मार्गावरून प्रवास करत असतात आणि नेहमीची वाहतूक कोंडी किती डोकेदुखी ठरते याचा अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे. लालासाहेब, काय नेहमीची परिस्थिती असते?
पुन्हा आपण संपर्क साधूया. आपला संपर्क तुटलाय. मात्र वारंवार होणारी ही कोंडी ही प्रवाशांची अक्षरशः डोकेदुखी ठरतेय. लहान मुलांसकट वृद्ध व्यक्तींसोबत प्रवास करणारी सगळी खासगी वाहनं अडकून पडली आहेत. काही अँब्युलन्सेस सुद्धा अडकलेल्या आहेत. मात्र आता पर्याय नाही काही. एका प्रवाशानं आपल्याला सुचवलेलं आहे की काही एक वेगळा मार्ग असावा किंवा सर्व्हिस रोड असावा जिथून कुठून वाहनं काढता येतील, कारण एक्सप्रेस वेवरती तशी कोणतीही सोय नाही. एकदा वाहन तिथे वाहतूक कोंडीमध्ये अडकलं की पुढेही जायला चान्स नाही आणि मागे यायला चान्स नाही. शांता पाटील आपल्या सोबत आहेत, ज्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहेत. काय नेमका तुम्हाला आता त्रास होतोय? शांतालिंग पाटील आपल्या सोबत आहेत. तुम्ही कधी निघाला होतात घरातून? किती तास अडकलेला आहात? 10:30 वाजता निघालतो मॅडम मी. जी, किती? हॅलो? 10:30 वाजता तुम्ही निघालात. कुठे जायचं होतं तुम्हाला? मला जायचंय मॅडम, पनवेललाच जायचंय. बरं. आणि आता सध्या कोणत्या स्पॉटला तुम्ही अडकलात? मी आता तळेगावच्या आणि लोणावळ्याच्या मध्ये या. बरं. आणखी कुठे पुढे काय दिसतंय? वाहनं हळूहळू तरी पुढे सरकतायत का? नाही मॅडम, 20-20 मिनिटं जागेवर वाहन हालतच नाहीये. 1 तास झाली काही वाहन आलेलं नाहीये. एक लेन सुरू झाली असं सांगितलं जात आहे, खरं आहे का? यायलेत वाहन एक लाईन, पण कधीतरी वाहन येतात, तुरळीत वाहन यायला लागले. बरं. आणि आता आणखी पुढे 2-3 तास ही वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागेल असं सांगितलं जात आहे. अर्थात ही लाईन जी आहे, म्हणजे अपघात झालाय ज्या ठिकाणापासून तिकडनं बऱ्याच किलोमीटर पर्यंत ही वाहनांची लाईन आहे. मात्र तिथे आणखी कोणी वाहनं येऊन अडकू नयेत म्हणून तुम्हाला आधी कुठली काही सूचना दिली गेली होती का ट्रॅफिक पोलिसांकडून की पुढे जाऊ नका म्हणून? मॅडम, काही सूचना दिलेली नव्हती. टोल नाक्यावर त्यांना माहित होतं. टोल नाक्यावर सांगायचं काम होतं की आमचं पुढे असाच झालेलं आहे, अपघात झालाय, तुम्ही जाऊ नका म्हणून. बरं. टोल नाक्यावर तुमच्याकडनं टोल वसूल केला, मात्र तुम्हाला ही सूचना दिली गेली नाही? नाही. तिथे सांगणं खरं अपेक्षित होतं तुम्हाला की तुम्ही वेगळ्या मार्गाने जा, कारण आता पुढे खूप वाहतूक कोंडी आहे म्हणून. हा ना, काहीच कल्पना दिलेली नाहीये त्यांनी. काही टोल पाडून पुढे आल्यावर माहित झालं, पुढे असं जाम लागलं अचानकच. आता आम्ही परत जायच्या मार्गाने निघालो तर परत जाय पण काही मार्ग नाहीये. बरोबर. शांतालिंग पाटील जी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, परिस्थिती सगळी सांगितलीत. सध्या एक जरी लेन सुरू करण्यात आली आहे सांगितलं जात आहे, तरी त्याचा काही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. वाहनं जागच्या जागी थांबलेलीच आहेत. आणि आणखी नाना बोरसे हे आणखी एक प्रवासी जे अडकलेले आहेत या ट्रॅफिक जॅम मध्ये, ते देखील आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. नाना बोरसे, तुम्ही कुठे अडकलेले आहात, कोणत्या स्पॉटला? आणि तुम्हाला कुठेच अशी काही पूर्वकल्पना किंवा कुठे असं सांगितलं जात आहे का की पुढे वाहतूक कोंडी झाली आहे ट्रॅफिक पोलिसांकडून किंवा कुठे टोल नाक्यावरती? नाही, आता सांगितलं जात नाहीये. ते ऍक्च्युअली मध्ये गेल्यानंतर म्हणजे माहित पडलं असं. तर आमची एक समस्या अशी होती की यांनी गडकरी साहेबांपर्यंत जर हा मेसेज कायमस्वरूपी हा दर 3 ते 4 दिवसाला हा प्रॉब्लेम येतोय. मुंबई पुन्हा जाणं मुश्किल झालेलं आहे एकदम. तर ते कुठेतरी सांगितलं गेलं पाहिजे. साहेबांकडे जर गेला विषय तर ते काहीतरी सोल्युशन काढू शकतात त्याच्यावर परमनंट स्वरूपाचं. बरं. ही बातमी गडकरी साहेबांपर्यंत पोहोचणार, त्यामुळे तुम्हाला काय सांगायचं तुम्ही थेट सांगू शकता. त्यांनी ते ट्रॅफिक मध्ये ज्या गाड्या मेन लोडेड गाड्या ज्या आहेत ना, त्या पहिल्या किंवा सेकंड ट्रॅक, एक ट्रॅक त्यांनी छोट्या व्हेकल करता खरं परमनंट स्वरूपाचा सोडला पाहिजे. कारण पोलिसांकडनं ते सोडलं जात नाही म्हणून हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी येतोय. मागे सिंधुताई सपकाळने हा विषय घेतला होता, पण तो पण फॉलो होत नाहीये. ते 2-3 ट्रॅक हे लोडेड गाड्या चालतात, त्याच्यामुळे काय होतं, मागच्या गाड्यांना आपोआपच प्रॉब्लेम येतो आणि छोट्या गाड्या पासच नाही होती ते. बरं. त्यामुळे या दोघांसाठी थोडी वेगळी लेन असावी असं तुमचं म्हणणं आहे? ह्या 2 गाड्या म्हणजे एक लेन तरी छोट्या गाड्यांकरता, 4 व्हीलर करता, छोट्या गाड्या ज्या टॅक्सीज आहे किंवा प्रायव्हेट व्हेकल्स आहेत त्यांना एक तरी ट्रॅक ओपन असला पाहिजे कायमस्वरूपी. त्याच्यातनं गाड्या पास होत राहतात, तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हा जो प्रॉब्लेम येतोय हा फक्त लोड गाड्या, एकसारख्या 3 गाड्या चालतात, एक्स्ट्रा लोड असतो, लो याच्यावरती चालतात त्याच्यामुळे ना त्यांचा स्पीड मेंटेन होत नाही आणि मागे ट्रॅफिक जाम होत राहते कंटिन्यू मध्ये. नाना बोरसेजी, खूप धन्यवाद. आणि तुमचा मुद्दा गडकरी साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचेल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
जाऊन जलद मार्गावर सकाळी